या माणसापायी काय वेळ आली माझ्यावर पार. कधीच माझ्या बापाच्या कुट्टी केलेली ही गुरांना टाकायची, त्यांच्या पुढचं शेण ओढायचं हो. हा. आणि ही संपलं तरी हा. ती गिन्नी गोली पाठीमाग ती कापून आणायचं. अहो, एवढं आणि नाही खाया प्यायला जमत. 3 टाइम भेटन, काय टेन्शन नाही एवढं. अहो, अजिबात मला ऐकायचंच नाही तुमचं. अहो, मी कदर- काय म्हणते ऐकून तर हा, घ्या. बोला. मला एवढं नाही जमत हो जमावं शेतात. लागन, करावं लागन. अहो, ते शेतातलं एवढं जमत नाही मला, ऐकून तर घ्या. कोणाला भरा ना ते, काय तोंडाकडे काय मागताय? भरते ना. जवळ घे. नवीन असल्यासारखं काय करते? नाही हो केलं कधी. बर का रे? मला एक महिन्याभराची होतं म्हणजे त्या पुढचं काय नाही झालं, मी स्वतः तुमच्या कामाला आलो. कोणाला? मग 1 महिन्याचं काय नाही तुमचं पैसेच झालं, हा. मी स्वतः मग तुमच्या 16 महिने कुठे गेलता तू? कुठे गेलता? 16चं 17 होईन, मला बी काही फरक पडत नाही. पण तू तवर गाडी घेतली का, पैसे दिले का? 12 महिने झाले तरी तू याच दिलं का? मान मी काही करेन, माझं वाटलं सर आणि की पण तुम्हाला पैसे मग आधीच काय काशीला गेलता काय कुठं? आधीच हितपर्यंत यायची वेळ काय आणली का? मला काय येड लागलंय काय? मला बी राहायचंय गावात, इज्जत पिजत हाय मला बी. बरं तेवढं तोंडाकडे नका बघू, लगेच उठलं नाही बघ खाली बस. राहून द्या ना, मी तुम्हाला देतो पैसे आणून खरं देतो. काय लाज आता दुसरं आमच्या घरी काम करायला काय लाज आहे? रान तू बरं बी. बरं ठीक आहे, मी राहतो कामाला, बायकोला जाऊ द्या माझ्या घरी, मी रान बी विकतो आणि तुमच्या तुम्हाला दोघांनी राहावं लागेल तेव्हा फिटन ती. पैसे- मी काय करतो ते म्हणलेत ना आता देतो. ती मी ठरवीन ना, मी मालक आहे त्या पैशाचा. अहो आहेत पण आता ते दोन- म्हणले ना बरं- जमीन विकतो म्हणून. तुमच्या रडण्या पाडण्या माय पैसे येणार असतील तर अजून रडून घ्या, पण महिन्याच्या पुढे जर तुम्हाला पैसे नाही ना आले मग मी काय करीन सांगू शकत नाही. अहो नाही, मी तुम्हाला सांगते महिन्याच्या पुढे गेलं ना मी स्वतः त्यांना घेऊन आम्ही तुमच्या चालन इथं राहायच्या माझ्या शेतात- घरी चालन. हा हा चालेल. म्हणून ती काम करावं लागतं, हा, खाय प्याय चालेल. सगळं भेटन. हा. पण तुमचे पैसे 5-5 वर्ष फिटणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. अहो नाही ते म्हणलेत ना आता जमीन विकतो म्हणून, तेवढं फक्त आम्हाला हे कुठं करा. भेटतात माणसं, आम्ही कुठून आणतो? आम्हाला ती वेळ नका आणू. पैसे घेतले तर वेळेत द्यावा, चौकशी करावा माग. साहेब महिन्याच्यात 1 रुपया एखाद्याला 25 तारीख दिलेली असली तर 24 तारखेला जेवून म्हणायचं की मला पैसे, मी असा अडचणी. 26 तारखेला आमच्या फोनची वाट नाही बघायची. असा असतो व्यवहार. ह्यो शिकलो का आणि ह्यो सांगतो का कधी घेतले पैसे? एक थोबाडीत वाजा वाटायची तिथे. नको अहो. काय म्हणतो पैसे कुठे घेतले? मला सांगतो का पैसे कुठे घेतले? आम्हाला काय येडेत का काय? माणसांमध्ये मग शेजारची होती शेजारचे काय, शेजारचे पैसे आणून देतात काय? त्यांच्या पुढे आबरू जायचं वाटतं दुसरं काय. अरे आबरूच्या पडला. आम्हाला काहीच नाही, आम्ही तुमच्या दारात सुद्धा येत नाहीत. पैसे मागायला मी नव्हतो आलो, तू आला होता माझ्याकडे. मी नव्हतं म्हणलं माझे पैसे घेऊन जा आणि मगच तू दी. तू आलता माझ्याकडे विनवण्या करायला. बरं देतील आता ते म्हणले एकच ना, महिना फक्त एक शेवट महिना नाही झाला. फक्त आम्ही मुदत दोघं द्या सालाम आता. राहीन मग. अहो काय महिन्याची 30 तारीख आहे. शेव आहे ऑक्टोबर महिना, आज 2 तारीख आहे. 30 नाही, 2 तारखेच्या आत मला हा. पैसे पाहिजेत परत. 1 महिन्याच्या मुदत येऊ. हा चालेल. नाही तर दोघांना मी साला इथं ठेवीन आणि जवळ पैसे फिटत नाही हलून देणार नाही इथून. नाही नाही आता देतील ते एक नक्की महिन्यात. देणार, नक्की देणार खरंच. हा. एवढाच महिना एवढं फक्त, एवढाच एवढं महिना फक्त. फक्त. हा एक सोन्यासारखी महिना. बायको आहे तुला, काम कर जरा. आणि काय असले व्यवहार नको करीत जा असं उलटे सुलटे. आणि वर तोंड घेऊन करतो की मला पैसे कड गेले. चल हाला इथून. परत म्हणणार नाही माणसं पाठवून माझ्या घरचे झोपायला घरी मी तुमच्या गोदाड्या घेऊन आणि मग पैसे हालत नाही तर